पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या आखणीचा पुणे जिल्ह्यातील खोडद इथल्या GMRT अर्थात जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपवरती होणाऱ्या परिणामांची तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे। रेल्वे बोर्डाच्या पायाभूत सुविधा विभागाचे सदस्य विवेक गुप्ता, पुणे आणि नाशिक विभागीय आयुक्तांचाही या समितीमध्ये समावेश आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या मूळ प्रस्तावित मार्गाचा तसंच सुधारित मार्गाचा GMRTच्या कामकाजावरती होणाऱ्या संभाव्य परिणामांची तपासणी करणं, प्रवासाचा वेळ, प्रकल्पाचा खर्च, भूसंपादन, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांशी संपर्क तसंच या क्षेत्राला होणारे एकूण सामाजिक आणि आर्थिक फायदे, इतर पर्यायी मार्गांचे तुलनात्मक परिणाम तपासणं यासारख्या गोष्टींचा अभ्यास ही समिती करणार आहे। स्थापनेपासून 60 दिवसांच्या आत स्पष्ट शिफारशींसह सर्वसमावेशक अहवाल या समितीला राज्य शासनाला सादर करायचा आहे।